नमस्कार. माझ्या घे उंच भरारी या लेखसंग्रहात हा एक लेख आपण वाचूया. लेखाचं नाव आहे अद्भुत रंगमंच. लेखाचं नाव आहे अद्भुत रंगमंच. एकदा पहाटेच्या रम्य वेळी कविमनाच्या स्वप्नाळू डोळ्यांचा एका नटाला एक स्वप्न पडलं. सोनेरी रंगाची तेजकपुंज परी त्याची बोट धरून म्हणाली, चल मी तुला खराखुरा रंगमंच दाखवते. साक्षात देवतांना सुद्धा विहार करण्याचा मोह होतो अशी आपली पृथ्वी आणि तिचा स्वतःचा निसर्ग यांची विस्मयकारी दृश्ये त्या नटाला दिसू लागली. लाखो वर्षापासून विविध ठिकाणी क्षणाक्षणाला बदलणारी ही रंगसज्जा सूचक रंगाचे डाव मांडून स्वतःच मोडत होती. घनदाट जंगल, समुद्र, वाळवंट, बर्फाळ प्रदेश, गवताळ आणि खडकाळ प्रदेशात पुढे सजीव कलाकारांनी प्रवेश केला आणि रंगभूमीवर चाललेल्या कथानकाला वेग आला. एका रम्य वेळी संपूर्ण रंगभूमी एका प्रेमळ मार्दव अशा आवाजाने भारून गेली. ते गूढ पण ऐकत राहावे असे संवाद सुरू होते एका मातेचे आपल्या नवजात बाळाशी. हुंकाररूपी संवाद म्हणजेच मानवाची आद्य भाषा होती ती. या अफाट पसरलेल्या रंगमंचावर विविध दृश्ये मांडून ठेवली आहेत. महान रंगभूषाकार ऋतुबदलाप्रमाणे सतत बदल घडवतो आहे. निसर्गाच्या अदृश्य वाद्यवृंद सर्व स्थळी सर्व काळी न चुकता न थकता पण प्रसंगानुरूप साथ करतो आहे. वारा, झाडे, पाणी, अग्नी आणि असंख्य प्राणी आपापल्या परीने ध्वनी निर्माण करून वाद्यवृंदाला साथ करीत आहेत. शिस्तबद्ध रंगमंच व्यवस्था, विलोभनीय रंगभूषा व स्वर्गसुख देणारा वाद्यवृंद बिनचूकपणे आपली भूमिका पार पडू लागले आहेत. परमोच्च आनंद म्हणजे काय हे कळत होतं. बुद्धीचं वरदान लाभलेल्या माणसाने पुढे रंगपटावरची विविध दृश्ये ताब्यात घेतली. पाणी, पर्वत, भूभाग हे सगळं आपसात वाटून घेतलं. याच रंगपटावर रोमचं साम्राज्य, रामायण, महाभारत असं सगळ्याच प्रदेशात वेगवेगळे कथानकं निर्माण झाली. प्रेम, सूड, त्याग, अहंकार, महत्वाकांक्षा आणि अमानुषपणे प्रत्यक्ष निसर्गाचा व मानवाने मानवाचा स्वतःचाच संहार सुरू केला. औद्योगिक क्रांती घडवताना काळ्या धुरांचे राक्षस म्हणजेच खलनायक उभे केले. विविध रासायनिक प्रदूषणाने या रंगमंचावर प्रवेश केला आणि अणुबॉम्बचे दुर्दैवी नाट्य साकारले. अनेक सत्ताकांक्षी याच रंगमंचावर आले. खदखदा हसत त्यांनी अट्टाहास केला. अत्याचार, दैन्य, दुःख दूर दूरपर्यंत पसरवले. पुढे याच कहाण्या कथानकाच्या रूपाने तयार करून 15x20च्या रंगपटावर दाखवायला सुरुवात झाली. नवरंगाने व नवरसाने ओतप्रोत भरलेल्या कहाण्या सजीव होऊ लागल्या व नामवंत कलाकार निर्माण झाले. खूप कष्ट घेऊन कला सादर करू लागले. पूर्वी नसलेला एक घटक आता नित्य दिसू लागला आहे आणि तो घटक म्हणजेच प्रेक्षक आणि समीक्षक. खाडकन डोळे उघडले. स्वप्नाळू डोळ्यांच्या त्या नटाचं स्वप्न भंग पावलं होतं. सोनेरी पंखाची ती परी समोर नव्हती.
समोर होतं पोटाची खळगी भरण्याचं विदारक सत्य, काम मिळवण्याची अनिश्चितता. मात्र रंगमंच आजही तेवढाच सज्ज होता. नटांना सच्चा अभिनय करायला हवा, अमर्याद क्षमता अंगी हवी, हे उमगलं होतं. आवाजावर नियंत्रण व शरीर बोलीचा सुंदर मिलाप साधायला हवा. सहज व नैसर्गिक स्वप्नात निसर्गाचा अद्भुत रंगमंच उलगडलेला पाहिला तेव्हा एक गोष्ट स्पष्ट झाली की खलनायक कितीही आले आणि गेले तरी प्रेमभावनेला कुणीही नष्ट नाही करू शकलं. अमर्याद यशासाठी भविष्यकाळ वाट बघतोय.